नमस्कार, कृषी मित्र विनय कोटादे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज तारीख आहे 19/5/2025। व्हिडिओ बनवताना मला खूप वेदना होत आहे, कारण की हा जे शेतकरी बांधव आहे यांनी मार्केटला माल आणलेला होता आणि ते आज परत घेऊन जात आहे। का तर त्यांना उत्पादन खर्चापेक्षा देखील भाव हा प्रचंड असा कमी मिळालेला आहे। त्यामुळे मोठ्या म्हणजे काळजावर दगड ठेवून त्यांनी आणलेला परत माल हा जो आहे तो परत घेऊन जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांनी का घेतलाय असा निर्णय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। चांगला माल आहे दादा, काय भाव आहे? 525. 525 अवघड आहे। 525 आणि कोणतं बियाणं आहे तुमचं? एलोरा। 525 ने जर तुम्ही विकला तर तुमच्या हाती काय येईल दादा? काय येणार आहे? काय नाव आपलं? लहान उचल. कुठले तुम्ही? 525 मध्ये तुम्हाला खर्च किती आला असेल आता? आज जर 500 म्हणजे तुम्ही विकला का काय करताय मग? घेऊन चाललो वापस. घेऊन चाललो। अवघड परिस्थिती आहे। 525 जर भाव असेल तर शेतकऱ्याने करावं काय? पाणी लागेल की नाही ना, थोडा माल आहे। मार्केटमध्ये आणलेला माल परत घेऊन जात आहे दादा, अवघड आहे। 525 जर भाव मिळत असेल एवढा चांगला कांद्याला, सरकारने हा व्हिडिओ बघावा आणि स्वतः निर्णय घ्यावा। याच्या व्यतिरिक्त मी काय बोलू शकत नाही आता, अवघड आहे। काय सांगाल दादा तुम्ही सरकारला? काय शेतकऱ्यांचं जीवनच करावे ना हो। वरून पाणी सोय पडू देत नाही, वर सारात नाही तरी बी वर सारा चालू होऊन गेला आहे। टाइम आहे का पावसाचा? पाण्यामध्ये लगे बाकीचं कादे दुसरं मार्केटला आणावं, मार्केटला ही आता तुम्ही गाडी भाड्याने आणली असेल? हा, भाड्यानेच ना। मादाईचं भाडं परत गेलं तुम्ही? भाडं परत दे ना, हे भरायचं आता, हे सुद्धा मजुरी होईल। ती किती रुपये देत आहे? 80 रुपये किलो इतकंच भरायचं, सांगा तुम्ही। परत घेऊन जाणार, मग परत आणणार, परत नवीन आणणार, मग काय करायचं? अवघड आहे। 525 रुपये दादांना भाव मिळालेला आहे, परत घेऊन जात आहे अक्षरशः माल। सरकारने विचार करावा। अशी जर परिस्थिती राहिली तर शेतकरी हा पोशिंदा असतो असं म्हटलं जातं, आणि आज जर मार्केटमध्ये आणून त्यांना जर परत माल माघारी घेऊन जावं लागत आहे, विचार करण्याची गरज आहे। सरकारने निर्णय घ्यावा। दादा काय म्हणाल दादा, काय परिस्थिती? खराब परिस्थिती मग सरकार लक्ष द्यावं। लक्ष शेतकऱ्यांकडे लक्ष नाही सरकारचं अजिबात नाही। अवघड आहे, अवघड काम सरकार म्हणजे शेतकऱ्याने जगावं की मरावं। 400 रुपये मजुरी जाऊन राहिली, 400 रुपये मजुरी एका दिवसाची, 400 रुपये मजुरी। काय ते मजुरी मिळत नाही, मजुरी करावं लागतं। मजुरीची परिस्थिती अवघड आहे। मजुरी अभावी परवडतच नाही, मजुरी अभावी परवडतच नाही। चेहराव सांगतो यांचा काय परिस्थिती आहे, अवघड आहे। सरकारने विचार करावा आणि निर्णय घ्यावा। बोलायला शब्द नाही। आपल्या चॅनलचं कामच आहे सरकारांपर्यंत शेतकऱ्याच्या भावना ज्या आहेत त्या पोहोचवणे। मी आशा करतो शेतकऱ्याच्या कष्टाला सरकार दाम देईल। पोशिंदा आहे, पूर्ण जगाचा पोशिंदा आहे। याने हा जर संपावर गेला ना मित्रांनो, जगणं मुश्किल होईल। सो आशा करतो विचार कराल। धन्यवाद दादा।